उल्याची क्या बात आहे. तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय आणि या तिसऱ्या मॅचला सुरुवात करतोय आपण. लक्षात असू द्या 3 षटकांचा मॅच असेल. घाई करा जरा, विनंती करतोय. आज गणपती बाप्पांचं विसर्जन सुद्धा आहे. सामन्याला झाले सुरुवात. 2 फलंदाज झालेले आहेत. प्रज्वल प्रथमेश. पहिला चेंडू शॉर्ट पिच. दरम्यान आपण पाहतोय इथे पहिला चेंडू निर्धाव. मला वाटते त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले संघ या मैदानावरती खेळत असतो आणि इथे आपण जर पाहिलं तर भरपूर टुर्नामेंट या मैदानावरती झाल्यात. या त्यांच्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय की एक चांगली गोलंदाजी होत असताना आपण गोलंदाजाला नक्कीच फायदेशीर खेळपट्टी ही नक्कीच बघायला मिळते. आणि वेळोवेळी ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा या मैदानावरती खेळल्या गेल्यात त्या खेळपट्टीवरती गोलंदाजाने अधिराज्य गाजवलंय. दरम्यान सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 1 धाव दिले गोलंदाज कुणाल याने. राईट अमोर द विकेट. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू ऑन साईडला गेला. प्रथमेश आणि प्रज्वल ही जोडी हलुच्चिक. घाई करा, जरा घाई करा, विनंती असतील. विनंती करतोय थोडीशी घाई करा, कारण की गणपती बाप्पांचं विसर्जन संध्याकाळच्या सत्रामध्ये होणार आहे आणि प्रत्येकाला त्या विसर्जनामध्ये आपले नक्की सेवा द्यायची असेलच. त्यामुळे विनंती असेल प्रत्येक खेळाडूला की थोडीशी घाई करा. दरम्यान कालच्या दिवसामध्ये सुद्धा प्रथमेश बाद झाल्यानंतर यश आला होता आणि यश याने कमाल स्टेशनच्या मैदानावरती हडकम माजवला होता आणि त्याच क्षेत्राच्या बाजूने वळताना दिसतोय. तीच सुरुवात करताना दिसतोय. यशाच्या माध्यमातून आलाय सुपर्ब टॅलेंटेड षटकार. थँक्यू 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 डीजे. काय जबरदस्त फटका होता. धाव संख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा ह्या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. नव्यानं गोलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन बॉलर प्रवीण पागे आलाय.
सेकंड लास्ट ओव्हर टाकण्यासाठी परफेक्ट डिलिव्हरी होती. ऑन साईडला सरळ बॅटने खेळला जातो चेंडूला. प्रज्वलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात केलेली. प्रज्वल अँकर इनिंग खेळत असताना याच पद्धतीने क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. ह्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर नक्कीच क्रिकेटमध्ये आपलं स्थान नक्कीच निर्माण होत असतं. आणि प्रत्येकाला मोठे फटके मारण्यापेक्षा मी म्हणेन जो चांगल्या टच मध्ये आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवणं हे सुद्धा क्रिकेटची एक कला आहे आणि ती जमली आहे प्रज्वल याला. क्या बात आहे. एक सिंगल काढून षटकाराच्या खेळी करणाऱ्या फलंदाजाला त्याने चान्स दिल्या दरम्यान यश पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून करतो. चेंडूला एकदा पूर्ण झालाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा सहजतेने पूर्ण होतील. या 2 धावेनं धावफलक आपण जर पाहिलं जाऊन पोहोचते तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. एक सूचना महत्वाची, आदिवासी प्रीमियर लीगचे जे संघ मालक आहेत आणि आयकॉन प्लेयर आहेत ते जर मॅच पाहत असतील तर आपापल्या संघ मालकाच्या टीमची जी टीम लिस्ट असेल आपल्या खेळाडूंची जी लिस्ट असेल ती काढून आपण आदिवासी प्रीमियर लीगचे जे संघ मालक आहेत त्या ग्रुपवरती टाकून द्यायचे आहे. ज्यांची राहिली असेल टी शर्ट्स ची साईज सुद्धा टाकून द्यायचे. टी शर्टची साईज आणि टी शर्टचा कलर जो आपल्याला हवा असेल 1 ते 2 कलर तुम्ही टाकू शकता त्याच्यावरती. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक आला चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय. अंदाज घेणं जमलं नव्हतं. सूर्यकिरण आहे, सूर्यकिरणामुळे भरपूर खेळाडूंना त्या ठिकाणी त्रास होत असेल कारण ज्या पद्धतीनं त्या क्षेत्रामध्ये मिसफिल्ड झालेली आहे यावरून आपण सांगू शकतो की थोडस क्षेत्ररक्षणामध्ये त्रास होतोय. 19 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आतापर्यंत 4 चेंडू हे या षटकाचे टाकून झालेत. यश म्हसेकर 10 या वैयक्तिक धावसंख्येमध्ये 4 चेंडू मध्ये खेळतोय. चांगली फलंदाजी त्याने केलेली आहे आणि नागले म्हणजेच होम ग्राउंड वरती खेळत असताना लॉर्ड फुल टॉस मिस टाइम स्ट्रोक या ठिकाणी पोहोचला फलंदाज आणि एक चांगला चेंडू होता. त्या चांगल्या चेंडूवरती मात्र मिस टाइम स्ट्रोक झाला आणि यश हा बाद झाला. राहुल भाई करतय दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. फलंदाजाने गाई करा आजच्या दिवसामध्ये. प्रत्येक फलंदाजाला विनंती असेल. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे दादा. तुम्हाला थोडंसं मी नक्कीच आज कमी संधी देईन. उद्यापासून आपण भरपूर वेळ घेणार आहोत कारण आज संध्याकाळचा सत्र जर आपण पाहिलं तर गणपती बाप्पांचं जे विसर्जनाचा कार्यक्रम असेल त्यामुळे प्रत्येकाला तिथपर्यंत पोहोचायचं असेल. गणपती बाप्पांचं दर्शनासाठी पोहोचायचं असेल त्यामुळे प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की आपण लवकरात लवकर खेळपट्टीवरती किंवा मैदानामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करा. आपण पाहतोय यानंतरचा जो मॅच असणार आहे कोणाचा मॅच असेल तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात लगेच दर्शवतो. त्याने इनिंग ब्रेक झाल्याच्या नंतर टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. पुन्हा एकदा फलंदाज नव्यानं आलाय अविनाश याने चांगला फटका खेळलेला आहे. शतरक्षक त्या ठिकाणी मात्र चेंडू ती धावा देऊन जातो तर 4 धावांसाठी या ठिकाणी त्याने खेळलाय. सुरुवात चांगली केली आणि धाव संख्येला नेऊन ठेवलाय ते म्हणजे 23 या धाव संख्येवरती. राहुल भाई करतय दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. चला त्वरित हालचाल करा. सागपाडा संघ, सागपाडा पेलार संघ जरा त्वरित हालचाल करा क्षेत्ररक्षणामध्ये विनंती करतो. यानंतर सिंह गर्जना स्पोर्ट्स जाबरपाडा, सिंह गर्जना स्पोर्ट्स जाबरपाडा आपला कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी, कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी आपला कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. ही ओव्हर झाली की लगेच आपण टॉस करणार आहोत, लक्षात असू द्या. बॉलिंग मार्क वरती विशाल या ठिकाणी लागला होता. शतरक्षक त्या ठिकाणी थोडासा नक्कीच आपण जर पाहिलं तर कमजोर ठरला गेला. मात्र 2 धावा मिळतील. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. विशाल सापटे बॉलिंग मार्क वरती अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. खूप खूप स्वागत आहे. सिंह गर्जना संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
शॉर्ट पिच बॉल या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडते आणि इथे 2 धावा मिळतील डिक्लेरेशन झोन मध्ये. अजून बघा धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येऊ द्या मात्र धावा येणं नागले संघासाठी गरजेचं आहे. कारण जो समोरचा संघ आहे त्या समोरच्या संघाला एक तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न ते करतायत. तर त्यामुळेच आपण जर बघितलं तर इथे धावा घेतल्या जातात. प्रज्वल आहे. प्रज्वल सलामीला गेलेला फलंदाज आहे आणि त्याच्या जोडीला आहे तो म्हणजेच अविनाश. विशाल सापटे बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडू हातामध्ये सापडलाय. चेंडूने गती कमी केली स्वतःची. अर्थ सांगायला काहीच हरकत नाहीये कारण की त्या ठिकाणी जे आउटफील्ड होते तिथे चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा थांबला आणि 2 धावा मिळाल्या. धाव संख्या झाली ते म्हणजेच 29 धावा. 3 चेंडू शिल्लक अजून सुद्धा शेवटच्या षटकाच्या या इनिंगच्या. मंगलमूर्ती नागले यांच्या आयोजनामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. प्रज्वल हा जो खेळाडू आहे आतापर्यंत त्याने एकूण 8 धावा या बनवल्यात. डाऊन द लेग एक्स्ट्रा बॉल पुन्हा टाकावा लागेल या गोलंदाजाला हा चेंडू. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आला. धावसंख्या 30 धावा. लढण्यासाठी आणि नडण्यासाठी काहीतरी निर्माण केलंय फलंदाजांनी या 3 षटकांच्या सामन्यामध्ये. मात्र अजून सुद्धा काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे मात्र शतरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ प्रज्वल याच्या बॅट मध्ये निघालेला हा खणखणीत असा षटकार. धाव संख्येमध्ये भरभराट. धाव संख्येमध्ये सुगीचे दिवस. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 36 या धाव संख्येवरती. 36 धावा धाव फलकावरती लागले जातात. 2 चेंडू मला वाटते अजून सुद्धा शिल्लक असतील. एक शेवटचा आहे का? येस ओके. एक शेवटचा चेंडू हा शिल्लक. विशाल सापटे या ठिकाणी हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली शतरक्षकाला आहे मात्र तिथे 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि खराब थ्रो केला होता. परिणाम 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 39 धावा करावे लागतील 13च्या सरासरीनं. चला आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत ते म्हणजेच सिंह गर्जना स्पोर्ट्स जाबरपाडा आणि कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. बांधवानी मान दिला हिरव्या साडीचा. त्या किशोर बंधवानी हार हाणला नवरत्नाचा. सतीश बीज दादांना विनंती करतोय. सतीश दादा या आपल्या हस्ते टॉस करा. सतीश बीज यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. तर सतीश बीज यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा असतील. सतीश बीज यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि जो संघ पहिल्या या फेरीमध्ये पहिल्यांदा येतोय कर्णधार त्याला आपण टॉस बोलण्याची संधी देतोय. छापा असा कौल झाला आणि छापा आलेला आहे. मी सतीश दादांना विनंती करतोय आपण खेळाडूंना शुभेच्छा द्या आणि बसून घ्या. तर सिंह गर्जना संघाने टॉस जिंकलेला आहे. काय स्वीकाराल? बॅटिंग करण्याचं विशेष कारण? आम्ही चेस करायला देऊ त्यांना समोरच्याला. या थोड्याशा दमट वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न. हो शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि एक शेवटचा प्रश्न. APL मध्ये समाविष्ट झालात
कोणत्या संघामध्ये आलेत काय आयडिया? काय खोलांडे इशिका स्पोर्ट्स. शुभेच्छा असतील तुम्हाला. त्यानंतर कानाई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपल्याकडे आहे. तुम्ही टॉस जरी पराभूत झाला असला तरी तुम्हाला प्रथमतः बॉलिंग करण्याचं आमंत्रण दिलंय. तर तुम्ही जर टॉस जिंकलं तर काय स्वीकारलं असतं? फिल्डिंगच आहे. आता तुम्हाला फिल्डिंग भेटलेली आहे. किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? पण धावसंख्या आम्ही प्रयत्न करू त्यांना रोखायचा, ते पण 30 वरती आहे. 30 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. APL मध्ये समाविष्ट झालाय तुमच्या गावातला कोणी खेळाडू? हा झालेला आहे. कोण? ओमकार सेहलीम आहे. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. तर तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. तर हा होता टॉस, हा या आजच्या पहिल्या फेरीतील तिसरा मॅच आणि टॉस जिंकलेला सिंहगर्जना या संघाने आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय हा आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. जयन स्ट्राईक वरती आणि पेलार संघाला 18 चेंडूमध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. जयन समोर आहे आणि कुणाल त्याच्या पुष्पक आहे बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि झेल सुटलेला आहे. ट्राय चांगला होता, प्रयत्न चांगला होता आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो खराब क्षेत्ररक्षण झालंय. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता तेव्हा तुमचं वय पाहिलं जात नाही. जसं अभ्यासाची जी एखाद्या वर्गाची परीक्षा देत असताना तुम्ही घरी अभ्यास करता आणि परीक्षेला बसता, तिथली चूक तुमचं एज कन्सिडर करत नसतं. तसंच क्रिकेटच्या या मैदानावरती तुम्ही किती लहान आहेत हे कन्सिडर केलं जात नाही. एक मिनिट, पंच एक मिनिट. पुष्पक याची आयडी बॅग मध्ये असेल, अगोदरच्या मॅचला होती, ती शोधून आमच्यापर्यंत आणून द्यायची आहे. मॅच सुरू करा. अगोदरच्या मॅचला त्याची आयडी होती. पुष्पक पुन्हा एकदा राईट आर्म द विकेट. दरम्यान चांगला चेंडू. नाट्यमय क्रिकेट होत असताना काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. संधी होती, ती संधी सुटली आणि त्यानंतर जीवदान मिळालंय ते म्हणजे जयन याला. आणि जयन याच्या माध्यमातून एक अपेक्षा असेल पेलार संघाला की चांगलं क्रिकेट हे होणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक क्रिकेट. इथे मात्र दुसरं जीवदान मिळणार नाहीये. थोडासा बाहेर चेंडूला ठेवलं. ऑन साइडला खेळण्याच्या नादामध्ये बॅटचा फेस बंद झाला होता. बॅटची कडा चाटून चेंडू जातो यष्ट्यांच्या मागे. फलंदाज झालाय बाद, तो म्हणजे जयन बोरकुंड. विशाल याला मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं तर त्या अगोदरचं चित्र आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं असेल आणि जर या मैदानावरती असाल तर नक्कीच तुम्ही याची देही याची डोळा हा बाद होण्याचा सोहळा पाहिला असेल. तो म्हणजेच जयन याचा. नाराज केलाय पेलारच्या प्रेक्षकांना. मात्र नव्यानं आलाय मैदानामध्ये पेलार या संघाचा किल्ला लढवण्यासाठी. नव्यानं फलंदाज विशाल सापटे सम्राट कामगिरी करण्यासाठी सम्राट स्पोर्ट्स पेलारच्या वतीनं. परफेक्ट डिलिव्हरी. एक धाव नक्कीच पूर्ण होईल. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला या ठिकाणी खेळून काढलं होतं. एक धाव मिळालं. एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय 3 या धाव संख्येवरती. पहिली फलंदाजी करताना संजय 11 नागले या संघाने 38 धावा बनवल्यात. 39 धावांचं लक्ष समोर ठेवलंय.
आणि त्या प्रत्युत्तरादाखल सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पेलार हा संघ मैदानामध्ये लागपाट करत असताना या धावसंख्येचा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुष्पक कोदे राईट मोर द विकेट. लॉर फुल टॉस चेंडूच्या खाली शतरक्षक आणि या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण. असं वाटलं की हा चेंडू सहजतेनं टिपला जाईल, त्यानंतर दुसऱ्या क्षणाला असं वाटलं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि त्यानंतर बघा पुन्हा एकदा सेफ क्षेत्ररक्षण. क्रिकेट यालाच म्हटलं जातं. कुठल्या क्षणाला काय होईल तुम्ही वर्तवू शकत नाही. वाटणं न वाटणं हे आपल्यावरती असतं. आता क्रिकेट नवीन नवीन चित्र आपल्याला दर्शवत असतं. पुन्हा एकदा पुष्पक राईट मोर द विकेट. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू शतरक्षक आहे. प्रथमेश याचा चांगला प्रयत्न आहे आणि प्रथमेश याने चेंडूला अडवलाय. सुंदर शतरक्षण या ठिकाणी केलंय. काय जबरदस्त डेडिकेशन बघायला मिळतंय. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक धावेवरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करत असताना संजय 11 नागले हा संघ. मात्र पेलारचा जो सागपाड्याचा संघ आहे सम्राट नाव आहे आणि सम्राट कामगिरी करावी लागेल. मैदानामध्ये पाणी पाठवून द्या. एक्स्ट्रा प्लेअरला विनंती असेल. जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया सुंदर असं गीत. शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हर कुणाला ग. शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हर कुणाला ग. हा शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हर कुणाला ग. हा शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हर कुणाला ग. चला आपण जाऊया. त्यानंतर आता 12 चेंडू, किती धावांची गरज असेल 12 चेंडू मध्ये? 12 चेंडू 32 धावा, 16 दोन्ही 32. 6 चेंडू, प्रत्येक 6 चेंडूच्या मागे 16ची गरज आहे. आणि मी म्हणेन क्रिकेटमध्ये या धावसंख्या जर आपण पाहिली तर कुठलीच धावसंख्या ही सुरक्षित नाहीये. अराउंड द लेग. चला दरम्यान पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. क्रिकेटच्या पटलावरती, या क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतोय या सीमारेषेच्या आतमध्ये 2 देव असतात, ते म्हणजे पंच, आणि त्यांचा निर्णय हा अंतिम मानावा लागतो. जसं म्हटलं होतं की देवावरती सुद्धा अविश्वास असतो, तसाच पंचांवरती सुद्धा अविश्वास असतो. मात्र पंचांचा निर्णय हा क्रिकेट विश्वामध्ये अंतिम मानला जातो. ऑन साइडला चेंडू खेळलाय, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांच्या मागणीसाठी, 6 धावांच्या प्रवासासाठी विशाल सापटे याच्या बॅट मधनं आलाय हा खणखणीत असा षटकार. नक्कीच गाणं सुंदर आहे. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला ऐकू. मात्र दरम्यान वेळ होत आहे क्रिकेटचा आणि क्रिकेटचे सामने मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्यामध्ये रंग भरत असताना विशाल सापटे नावाचा हा जबरदस्त आक्रमक प्लेअर या ठिकाणी मैदानामध्ये आलाय आणि दर्शवलंय त्याने की मी काय करू शकतो. जबरदस्त फलंदाजी. विशाल याचा आत्मविश्वास वाढलेल्या फटक्यानं धावसंख्या मात्र नेऊन ठेवली जाते ती 14 या धावसंख्येवरती. ऑन साइडला पुन्हा एकदा लांब क्षेत्रामध्ये प्रथमेश त्या ठिकाणी आहे. पाहूया काय होत आहे, काय घडतंय आणि काय बिघडतंय. विशाल याला शांत केलं जाईल. प्रथमेश आणि त्याच्या संघाच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय विशाल सापटे. असा प्रेमात पडून फार फसवायर. असा प्रेमात पडून फार फसवायर. थँक्यू डीजे. येथे मात्र कुणाला कसं अडकवायचं हे नागल्याच्या संघाने दर्शवून दिलंय. एक मोठा फटका जरी लागला असला तरी सुद्धा जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये या नागल्याच्या संघाने मात्र फसवलंय विशाल याला आणि नव्यानं मैदानामध्ये जातोय तो म्हणजे सुधाकर
सुधाकर मोरे. सुधाकर याला चांगलं काम करावं लागेल, मला वाटतं इथेच त्या ठिकाणी होता आणि त्याने झेल टिपला होता. सुंदर झेल. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सुधाकर याने चांगला फटका खेळलाय. शतरक्षक या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश आला, चेंडूला उचलतोय, फेकतोय, घातक ठरू शकतं आणि या ठिकाणी काय घडलंय तर जीवदान मिळालंय. जीवदान मिळालंय ते प्रमोद याला. आणि अशाच पद्धतीनं मॅचेस बघायला प्रेक्षकांना आवडत असतात. आपला घरचा संघ असो की मग पाहुणा संघ असो, क्रिकेटर मात्र चांगल्या क्रिकेटच्या बाजूनं नेहमी कौल देत असतात. हे नक्कीच दर्शवलंय भरपूर मैदानावरती आणि नागल्याचे प्रेक्षक सुद्धा त्यामध्ये काही कमी नाहीये. दरम्यान धाव फलक मात्र आपण पुढे सरकतो जाऊन बघतोय तो म्हणजे 16 धावा. ऑन साइडला हेलिकॉप्टर शॉट. हेलिकॉप्टर कुठे लँड झालाय प्रथमेश याच्या हातामध्ये आणि ते सुधाकर मोरे सुद्धा झालाय बाद. Mixed by DJ Suman Raj. and Bosun Babu. गिरीश का सुनने का गाना गिरीश का दिल ना दिया दिल ना दिया दिल ना दिया दिल ना लिया तो बोलो ना का किया ले बेटा ना लिया. क्या बात है डीजे, क्या बात है. या गाण्यानं एका सामान्य माणसाला किती फेमस केलं. हा सोशल मीडियाचा काळ आहे. एज लागला होता की मग चेंडू शरीर यष्टीला लागला होता पाहणं गरजेचं आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण सुद्धा वाट पाहतोय. अजून बॅटला लागून हा चेंडू आलाय. धाव देतोय. धाव संख्या 17. आता मात्र 17 धावा झाल्यात. 7 चेंडू 22 धावांची करत. काल कामन स्टेशनच्या मैदानावरती मला वाटतं भेंडीपाड्याच्या स्पर्धेमध्ये संजय 11 नागले सुपर 4 मध्ये त्याने आपली दावेदारी निश्चित केलेली आहे. आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचा जोश बघायला मिळतोय. कालच्या दिवसाचा तो नक्कीच या ठिकाणी वाखाणण्याजोगा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. लॉर फुल टॉस हवेमध्ये. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. सामन्यामध्ये वाढले रंगत कारण प्रमोद याने जबरदस्त फटका केलाय. षटकार. विचार विनिमय करावा लागेल. जसं म्हटलं जात की सुबह की चाय और बड़े लोगों की राय. इथे कोण आहे या संघामध्ये वरिष्ठ ज्येष्ठ तर नक्कीच एक प्रथमेश असेल, एक यश असेल. त्या व्यतिरिक्त मात्र इतर खेळाडू जे आहेत ते यंग आपल्याला बघायला मिळतात. आणि आता मात्र यश याच्या बघा 2 ओव्हरमध्ये प्रत्येकाची धावसंख्या जर आपण पाहिली तर किती झाले 23. 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा. क्या बात आहे. खेळण्यासाठी सज्ज झालाय जितेश आलाय बॉलिंग साठी आणि खेळला होता हा चेंडू तो म्हणजेच प्रवीण पागी याने. आता ज्याच्या बॅट मधनं मागील सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी ज्याने केली होती प्रमोद याने आता मात्र एक षटकारांशी मॅच मध्ये आणलाय. ते म्हणजेच सागपाडा सम्राट स्पोर्ट्स या संघाला. अजून मॅच बाकी आहे. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. सावेमध्ये चेंडूच्या खाली शतरक्षक फलंदाज पंच सांगतात की हा बाद झालाय आणि प्रमोद याची खेळी मात्र समाप्त केली गेली आहे. फलंदाज झालाय बाद.
गाणं सुंदर आहे, मात्र क्रिकेट मैदानामध्ये सुरू होत असताना नव्यानं फलंदाज आलाय कुणाल महाले. आमचे डीजे या ठिकाणी अतिशय सुंदर सुंदर गाणे वाजवत असताना आपल्याला पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय, पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावफलक मात्र पुढे सरकतोय. किती चेंडू किती धावा? 4 चेंडू 14 धावांची गरज. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट मध्ये एक चेंडूवरती सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर आता मात्र 4 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. ऑनसाइडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. शतरक्षक आहे, शतरक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू झाला ट्रॅव्हल आणि प्रथमेशाला चकवलाय. चेंडू उचलतोय पुष्पक आणि चेंडूला फेकतोय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 27 या धावसंख्येवरती किती धावांची गरज असेल तर 3 चेंडू 12 धावांची गरज. एक मोठा फटका सामन्यामध्ये आणू शकतो पुन्हा एकदा सम्राट स्पोर्ट्स साक पडा पेलार या संघाला, आणि हे आपण करू शकतो. हे नक्कीच या ठिकाणी डाऊन द लेग काय घडलं जात आहे तर व्हाईट बॉल, मिस्टर एक्स्ट्रा, व्हाईट +1 अशा 2 धावा. हा चेंडू एकतर पुन्हा टाकावा लागेल, धाव संख्या इथे कमी होईल. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. बघा क्रिकेट असं वाटत होतं संजय लेवन नागले संघ या सामन्यामध्ये स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे, मात्र या व्हाईटने चित्र पालट लावलंय आणि चित्र पालटल्यानंतर गोलंदाजचा आत्मविश्वास मात्र या ठिकाणी नक्कीच थोडासा कमी झाला असेल. मात्र मी म्हणेन गोलंदाज असो वा फलंदाज, क्रिकेटच्या विश्वावरती बिंदास क्रिकेट खेळायचं असतं. तुमचं वय या ठिकाणी काय आहे ते पाहिलं जात नाही. तुमच्यामध्ये टॅलेंट जे आहे ते टॅलेंट हा क्रिकेट गवसत असतं. आणि जसं म्हटलं होतं की तापल्याशिवाय सोन्याला आकार येत नाही आणि मार खाल्ल्याशिवाय गोलंदाजाला शहाणपण येत नाही. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 2 आणि 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असणार आहे. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या नागल्याच्या त्रिमूर्ती ग्राउंडच्या पिच वरती, आणि जबरदस्त पाहू शकतो. लॉर फुलटो संधी होती, चेंडू चाललाय तिकडे, शतरक्षक आहे, चेंडूला उचलतोय प्रज्वल आणि फेकतोय. तोपर्यंत एकच धाव मिळाली. आता चेंडू शिल्लक असतील ते 1 धावांची गरज असेल ती 9. बऱ्याच वेळा झालाय एका चेंडू मध्ये 9 धावा, एका चेंडू मध्ये 8 धावा. या कॉमेंट्रीच्या आयुष्यामध्ये मी नक्कीच 2 ते 3 वेळा पाहिल्यात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. ऑफ साइडला शतरक्षक पुन्हा एकदा तोच ज्याच्याकडे पहिला झेल गेला होता, मात्र तो सुटला आणि शेवटच्या चेंडूवरती चांगलं काम केलंय या शतरक्षकाने. त्या शतरक्षक क्षेत्रामध्ये होता संजय. क्या बात आहे संजय, खूप खूप अभिनंदन. संजय लेवन नागले या संघाच्या खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन, आणि पेलार संघाने चांगली लढत दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक. चला लगेच शतरक्षणासाठी उतरा. नाईकपाडा B या संघाला विनंती असेल आपण सुद्धा शतरक्षणासाठी लगेच उतरा. O2 DJ